पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर. मोदी श्रीशैलममध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्राला भेट देणार. बारामतीत शरद पवार आणि अजित पवार बैठकीनिमित्त एकत्र येणार. शिवनगर विद्या प्रसारक आणि विद्या प्रतिष्ठानची आज महत्त्वाची बैठक. करुणा मुंडेंच्या दाखल तक्रारीसंदर्भात परळी न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार. धनंजय मुंडेंच्या शपथपत्रात करुणा मुंडेंसह त्यांच्या संपत्तीसंदर्भात उल्लेख नसल्याची तक्रार. सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत देण्यास सुरुवात. काही जिल्ह्यामध्ये 480 कोटी रुपये वाटण्यास सुरुवात. तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मदत. नाशिक गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या अवैध बांधकामावर पालिकेची मोठी कारवाई. नाशिक पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाईला सुरुवात. कफ सिरपमुळे नागपुरात उपचार घेणाऱ्या मध्य प्रदेशातील आणखी एका चिमुकलीचा बळी. खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवरती तात्पुरती बंदी. 16 ते 28 ऑक्टोबर सीएसएमटी दादर ठाण्यासह कल्याण पनवेल स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंदी. राज्यात 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट. मुंबईमध्ये आजपासून 3 दिवस सरींचा अंदाज. सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूरला देखील पावसाचा अंदाज.